स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। पोलिसांच्या गाडीचा तांत्रिक बिघाड झाला आणि विट्यात गुन्हेगारांची भर रस्त्यातूनच निघाली धिंड। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। कारवे तालुका खानापूर येथील राहुल गणपती जाधव याचा काही महिन्यांपूर्वी निर्घुण खून झाला होता। या प्रकरणी 9 जणांना पोलिसांनी अटक केली होती। माणिक संभाजी परीट, गजानन गोपीनाथ शिंदे दोघे राहणार मंगरुळ तालुका खानापूर, नैन रंगलाल धामी, अमृतराज शहाजी माळी, रोहन रघुनाथ जाधव, प्रफुल्ल विनोद कांबळे, संतोष मारुती हजारे, दीपक पांडुरंग जाधव सर्व राहणार कारवे तालुका खानापूर, प्रतीक श्रीकांत मोरे राहणार बोरगाव तालुका वाळवा या 9 जणांचा या गुन्ह्यात समावेश होता। या प्रकरणातील अन्य आरोपी नितीन पांडुरंग जाधव हा अद्याप फरार आहे। त्याचा शोध पोलीस घेत आहेत। काल या गुन्ह्यामधील आरोपींना न्यायालयात आणताना विटा इथं पोलिसांच्या गाडीचा तांत्रिक बिघाड झाला आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व त्यांच्या टीमनं या सर्व आरोपींना विटा शहरातून चालवत न्यायालयापर्यंत आणलं। पोलिसांची गाडी बंद पडली आणि गुन्हेगारांची मात्र यामुळे विटा शहरातून चांगलीच धिंड निघाली। याची चर्चा सर्वत्र आहे। खरं तर विटा पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी योग्य उपाययोजना केल्यात। येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवलाय। यातच काल गुन्हेगारांची अचानकच विटा शहरातून धिंड निघाल्यानं इतर गुन्हेगारी मात्र यामुळे चांगलेच धास्तावले। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। गाडी तिथे घेऊया। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।